सर नमस्कार. नमस्कार. सर आपण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव टाली संदीप दादाराव, हं. राहणार रामवाडी, ओके तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. ओके. हे जे आपण तूर पीक पाहतोय हं. ते टोटल किती एकर मध्ये आहे? सर हे 7.5 एकर आहे. 7 एकर 7.5 एकर मध्ये आहे. हो. बरोबर. हे पूर्ण 7 एकर 7.5 एकरला आपण काय काय वापरले, खत व्यवस्थापन काय केले सर? सर आम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हा आणि त्याच्यामध्ये आपलं मिराकल, सम्राट, शक्ती हा, आणि हा. ह्युमस गोल्ड आणि कृषी अमृत अच्छा, म्हणजे कृषी अमृत आणि SSM चा वापर केला. SSM चा वापर केला आहे. ओके ओके. आज जवळपास किती महिन्याचं पीक झालंय? सर हे 3.5 महिन्याचं पीक झाले. 3.5 महिन्याचं पीक झालंय. हो. 3.5 महिन्याच्या अंतरानुसार जे कालावधी आहे याच्यामध्ये किती समस्या आल्या असत्या जर केमिकल वरती असलं असतं तर? सर केमिकलवर असता तर असं हे प्लॉट म्हणजे आपल्याला दिसलाच नसता मुळामध्ये. पहिली गोष्ट तर असा हा, प्लॉट दिसला नसता. नसता. आता मी आमच्या शेजारीच इथं एक सोयाबीन आणि तूर आहे, हा त्यांचा पूर्ण म्हणजे पिवळा झालेला आहे. अच्छा, हा. म्हणजे जसं आंतरपीक इथं आपण सोयाबीन हो. आणि तूर घेतलेला आहे हम्म. तसंच त्यांचं पण आहे. हो असंच आहे, असंच. अच्छा. पूर्ण प्लॉट पिवळा झालेला आहे, म्हणजे असं पानांची साईज, फुटव्यांची संख्या, ग्रीनरी वगैरे नाही सर. नाहीये. ते म्हणत पाहत असतील ना तुमचा प्लॉट, म्हणजे काय केलं, काय नियोजन कसं आहे, हो सर. विचारत ते असतील ना हो इतर सर. शेतकरी? ते म्हणतात की तुम्ही औषध कोणती वापरले. हा, नाही हा. म्हणलं हे काय नुसतं औषधानं होत नाही. हा, हा. या तुरीला आम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं पोषण दिले. ओके. हा, हा. आणि हे आपलं हा. SSM किंवा ग्रीन गुजरात या ओके. प्रकारचे खतं वापरलेत. हा. हम्म. आज हाईट किती आहे तुरीची सर? लगभग सर आता ही 5.5 फुटाची असेल लगभग. कुठं 5.5 आहे, कुठं 6 आहे, कुठं थोडी छोटी बी आहे. म्हणजे जर जास्त पानं लागली हम्म. तर याच्यावरती काय समस्या येते तर? कसं आहे सर, जेवढं आपले पानं तेवढं हा. आपलं उत्पन्न, असं म्हणजे ओके. अंतराने म्हणजे सांगितलेलं आहे. राम सर काय म्हणतात, हम्म. जेवढं मोठं पान पान. तेवढं मोठं फळ म्हणतात. फळ. बरोबर. 100%. आज एवढा फुटवा आहे, हम्म. आज एवढं मोठं पानाचं साईज आहे. हो. बरोबर. हम्म. तर याला सेटिंग कशी होईल हो? सर आता शेटिंग तर कसं आहे, मी आता म्हणजे पहिल्यांदा उतरलेलं आहे याच्यामध्ये. बरोबर. हा हा, त्याच्यामुळे आपण म्हणजे काय सांगू शकणार नाही, आपल्याला बरोबर. माहितीच नाही ना. हा, हा, या- बस. या मागचा जो तुमचा अनुभव होता तूर पिकातला, हम्म. जवळपास तुम्ही एकरी किती उत्पन्न काढायचे? सर लगभग आम्हाला एकरी 5-7 पर्यंत उतार याचा. 5 ते 7 उत्पन्न निघायचं तुमचं. हा. 5 ते 7 क्विंटल. हो. बरोबर. आज हे असं पीक पाहून तुमचे घरचे काय म्हणताय? आता पहिल्या वेळेस म्हणले की बाबा हे खतं कोणती आहेत, हा, हा. आणि आता म्हणत आहेत की हे चांगलं आहे, काळुकी बी आहे. हम्म. आणि सर सगळ्यात मोठी म्हणजे समस्या एक आहे. हम्म. आता जसा माझा जन्म झाला आहे तसं तर मला नाही वाटत की आजपर्यंत एवढा पाऊस पडलाय. अच्छा. हा. फर्स्ट टाइम हे पाऊस एवढा आहे लगातार. आता आजपर्यंत 2 महिने झालेत हम्म. पाऊस एकदम सारखा चालू आहे. हा, हा. तरी बी या तुरीला म्हणजे कुठं मर नाही, हा, हा. किंवा आतापर्यंत खोडावाळी थोडं म्हणजे टक्का आहे, हा. पण जास्त काही प्रमाण नाही. म्हणजे जर सातत्यानं कंटिन्यू मध्ये 2 ते 2.5 महिने पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे 100%. तर एवढ्या पावसामध्ये म्हणजे असं पीक होत राहतं का सर? नाही तर म्हणजे शक्यच नाही. आता आम्ही अगोदर गेल्या वर्षी पलाड्या वर्षी आमच्या रानामध्ये तूर असायची, पण एकर भरामध्ये तूर आमची लगभग सर अर्धी म्हणजे गेलेली राहायची, किंवा उधावणी, हा, हा. किंवा म्हणजे असं तुरीमध्ये ज्या लागणे, समस्या येतात, बुरशी. हो. म्हणजे बुरशी असेल किंवा मर लागणे असेल किंवा उदावणे असेल, हम्म. बरोबर, हम्म. या समस्या भरपूर असतात. भरपूर. जर तिला जास्त पाणी झालं की पिवळी पिवळी पडणे, पण बरोबर, हा. या समस्या प्लॉट मध्ये पाहायला मिळते का? सर सध्या पाहिजे काही नाही बघा. आता 2 महिने झाले लगभग, कुठं झाड तुम्हाला तुरीचं मरलेलं दिसणार नाही, हा, हा. कुठं काही नाही. जराशी थोडं ते खोडाळीचा थोडा प्रॉब्लेम आहे. हम्म. म्हणजे जिथं पाणी जास्त साचून राहिले थोडी लागून म्हणजे झाड मोडत आहे. हा, म्हणजे म्हणजे जवळपास 2 महिने सूर्यदर्शनच नाही, नाही. सातत्यानं होतं हो. का? नाही सर, सातत्यानं पाऊस चालू आहे हा, ना. हा. सकाळी पडला तर दुपार नाही पडला तर रात्री 100% सर. बरोबर. हम्म. आणि आपण सोयाबीनचा पण एक अनुभव सांगत होतो. हो सर, सोयाबीन म्हणजे बऱ्यापैकी मोठे आहेत, म्हणजे साईज दरवर्षीपेक्षा मोठी आहे सर. अच्छा सर, साईज जरा कॅमेरा घ्या सर, इथं साईज दाखवा. हे सर सोयाबीनचं बियाणं वाटतंय का चवळीचं बियाणं वाटतंय सर? चवळीचं वाटते. असं पाहिलं तर चवळीचं वाटतंय ना. म्हणजे साईज याची कशी झाली, ठोकर. म्हणजे आत्ताच याची एवढी साईज आहे, तर हे किती उत्पन्न निघेल वाटते? म्हणजे असं जर साईज असली तर 100% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार. होणार सर 100%. कारण की जर हे सोला मोठा म्हणल्यावर मग उत्पन्न वाढणारच. बरोबर. 100% वाढणार. हा, हा. दरवर्षी तुमचं उत्पन्न किती होत होतं?
सर याच्यामध्ये दरवर्षी आम्हाला म्हणजे 10चा उतार याचा, पण यावर्षी म्हणजे साईज 10चा उतार याचा, पण साईज कशी राहायची, छोटी राहायची. हा यावेळेस म्हणजे लगभग दीडपट म्हणतात ना, बरोबर. 100% दीडपट आहे. हा त्याच्यामुळे दीडपट असून याचं वजन जास्त वजन वजनाला जास्त आहे. म्हणजे चमक बघा ना त्याच्यावरती, चमक आहे आणि वजन आहे. वजन बी आहे. पहिली गोष्ट तर हे कोणी म्हणल की असं जर आपण दाखवलं तर हे सोयाबीन नाहीच नाही म्हणणार. नाही, शक्यच नाही ना एवढं काय आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही, पहिल्यांदा पाहिलो. हे सगळं कशामुळे शक्य वाटते? सर हे कसं आहे आपलं SSM सम्राट, शक्ती आणि मिराकल आणि Humus Gold. Humus Gold. हो. हा ते आणि आमचा वापर बी सर म्हणजे लगभग महिन्यामध्ये तरी 25% आहे. बर हो. म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी कधी माहिती झाली सर? सर मला कसं झालंय, उन्हाळ्यामध्ये ते आपलं ते रिटर्न इस्राईल हा, हा. व्हिडिओ पाहिला बरोबर, तुरीचा मी, तुरीचा, हा. आणि त्यामुळेच मी तूर घेतली. हा, हा. आणि त्यांना त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं त्या सरांनी की बाबा म्हणजे मला एकदम असं पाहून आश्चर्य वाटलं, आणि त्याची खुशी हा, हा. एकदम म्हणजे चांगलं म्हणजे असं तुम्ही पण भावुक झाले. भाव झाले. कसं शेतकरी कसं सांगतात सर, आता कसं आहे म्हणजे असं जर आपण एखादा मनातून गोष्ट सांगायली तर त्या माणसाला आनंद होतो. आनंद आहे. आणि आम्हाला वाटलं बा आमचं बी आम्हाला तर तशी होय. हा. त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. हा. काय वाटते मग त्याच्यात आणि याच्यामध्ये काय बदल वाटते? हे जे असं हाईट वगैरे 5.5 फूट जे तुम्ही पाहिली होती व्हिडिओ मध्ये वगैरे, तर त्याच्यात आणि याच्यात काय वाटते? सध्या पाहिजे तर सर आपलं ग्रीनरी वगैरे छान आहे, पण आता इथून पुढे आपले फ्लॉवर सेटिंग आपलं म्हणजे याच्या आता हो, आता ही बाकी पुढची आहेत ना process. दिवस. आणि बरोबर. ज्या टायमिंगला तुम्ही आपला प्लॉट बघायला आला होता तुरीचा, हा. त्या टायमिंगला तुम्ही म्हणले की बाबा हे एवढं शक्य नाही, आपली तूर कशी होती त्या टायमिंग? हो हो, एक नंबर होती यांची बितूर. हम्म. आम्ही शेनगाव मध्ये खडकी गावाला गेलो सर. हम्म. यांची 8 एकरची डाळिंबाची बाग आहे, आम्ही डाळिंब बघायसाठी गेलतो. हम्म. त्यावेळेस याची तूर बघली तर एकदम म्हणजे ते अप्रतिम होतं. बापरे. म्हणजे असं वाटलं की बाबा ही गोष्ट शक्य आहे का, हम्म. आणि मग ते वाटलं चांगलं की बा ठीक आहे आपण बी करू शकतो या गोष्टी. हम्म. आणि रान पण यांची आणि आमची जमीन सर सेम आहे. बरोबर. यांची बी तांबडीच आहे आणि आमची पण तांबडी जमीन आहे. ही जर जमीन पाहिली सर, ही जमीन असं पीक काळ्या जमिनीमध्ये येतं, हो. बरोबर? हो. तर ही पूर्ण मुरमाड जमीन आहे. मुरमाड आहे, एकदम हलकी जमीन. मुरमाड म्हणजे सर याचा कसं आहे, सकाळी जर पाऊस पडला तर हा. दुपारी जर वखर चालू म्हणलं तर चालते. आम्ही आता म्हणजे कापसामध्ये किती वेळ अनुभव घेतलेला तशा गोष्टीचे. हा, हा, हा. हा, कारण की आमचा गेल्या वर्षी याच वावरामध्ये माझा कापूस 4 बॅग होत्या, म्हणजे लगभग 6 बॅग होत्या. 6 बॅगला 84 क्विंटल कापूस काढला होता मी. हा, हा. आणि 13 हेच आहे. हा, हा. हा, हेच रान. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण हे वैदिक तंत्रज्ञानाचा हो, वापर हो. करून हे घेतले. हो. सर तुम्ही पण आता अनुभव आहे तुम्हाला तुमच्या परिसरातला हो. 50-60 वर्षापासून, बरोबर? तर असं पीक आहे का हो सर यावर्षी? नाही, नाही. यावर्षी सगळे असे तुरी म्हणजे एकदम पिंगट झाले. आता काही त्याचं कुठं तर पान पण राहिलं नाही, झाड पण राहिलं नाही, सगळं म्हणजे मेले सर अक्षरशः. हं. काही जागी तूर का नाही अशी पूर्ण उधावलेली आहे. बरोबर. पूर्ण उधावली म्हणजे नाही म्हणून वाटत आहे. म्हणजे हाईट नाही, म्हणजे गुडघ्या लेवलला. गुडघ्या लेवलला किंवा मग असली तरी पिवळी आहे, किंवा मराठच्या स्टेपवर 100% गेली. आणि आपला प्लॉट कसा वाटतो तुम्हाला? सध्या पाहिजे चांगला आहे. तर एक आहे आता म्हणजे बाकीचे शेतकरी काय म्हणतात हे प्लॉट पाहून? शेतकरी झाले, घरचे झाले, आता सर घरचे काय म्हणणार आहे, तर घरच्या पहिल्यापासून सगळं माहित होत गेल्या. फक्त पहिल्यांदा विरोध केला एकदम स्टार्टिंगला, काय विरोध केला होता पहिल्यांदा? काय की म्हणत? हे खत वापरू नको, यानं काय याचं काय खरं आहे. हम्म. म्हटलं प्रयत्न करून तर पाहू. मग ते व्हिडिओ दाखवला मी त्या इंजिनियर साहेबचा. हा, हा. त्याच्यानंतर म्हणले बाबा आपल्या शेतात जर असं झालं तर ठीक आहे, नाही तर मग कसं आपण घरच्या विरोधात 100% असते. बरोबर आहे. हा, पण मी म्हणजे हे करून बाबा थोडं पहा एकदा प्रयत्न करून चांगला आहे. हम्म. आणि हे जमीन म्हणजे मी एकाच गोष्टीमुळे इकडे आलोय की बाबा हे काम कुठं करते, जमिनीवर करते. बरोबर. सगळे खातं. हो. हा, जमिनीवर काम करते ते असल्यामुळं मला कसं वाटलं आपल्या एरी तुमच्या खतानं तुमच्या औषधानं काहीच होत नाही सर. हम्म. हा, जोपर्यंत जमिनीचा कर्ब किंवा सेंद्रिय कर्ब वाढत नाही हम्म. तोपर्यंत पीक म्हणजे ते आपटेक करत आपटेक करू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये महत्वाचा रोल काय? आपल्या मातीचा. माती जर आपली सुधारली बस तर आपले असे पिकं डोलतात. हो सर. बरोबर. ते राम सरनं एक वाक्य म्हणजे बोलून दाखवलं आहे, हं. पहिले तुम्ही मातीला श्रीमंत करा, नंतर बरोबर. तुम्हाला माती श्रीमंत करेल. आणि हे वाक्य मला 100% म्हणजे 100% माझ्या मनाला लागले. हा. आणि मला वाटलं नाही हे आता म्हणजे 100% काम आहे. हं. आणि मी बऱ्याचपैकी इथंच नाही सर, म्हणजे बऱ्याच आता आमचे काही झाडं आहेत वेगवेगळे, हं. म्हणजे फळाची झाडं ही आहेत. एक आमचं डाळिंबाचं बी झाड आहे. हं. हा, मग मी काय केलंय बाबा, त्याला काय केलं, तुमचा ते ढोस आहे ते पूर्ण भरलाय. हं. त्यानं भलं असं फ्लॉवरिंग म्हणजे शेटिंग वगैरे म्हणजे असं एकदम असं वाढलंय ती. बर. हा, एकदम वाढलंय. पुन्हा हळदीला बी चांगली ग्रीनरी आली हे ते. त्याच्यामुळे वाटलं मला काहीतरी दम आहे याच्यामध्ये खतामध्ये.
म्हणजे काहीतरी दम आहे बुवा, म्हणून तुम्ही डायरेक्ट 7.5 एकरला मी वापरण्याचं डेअरिंग केली पहिल्याच वर्षी. डेअरिंग केली. अच्छा. आज या परिसरामध्ये तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन असेल, कोण करतं गायडन्स वगैरे? सर आम्हाला निळकंठे सर आपल्या कळमनुरीमध्ये यांची एक शॉप आहे. हा. तिथून आम्ही औषधं वगैरे खतं हे किंवा आपले मग जे काही असं- उत्पादने आहेत हो हो ते घेतात आणि जे काही वेळोवेळी मार्गदर्शन लागत तर त्यांच्याकडून पण भेटत असं. 100%. सर आपलं पूर्ण नाव आणि आपल्या शॉपचं नाव आणि नंबर सांगा. श्री साईनाथ ॲग्रो एजन्सी कळमनुरी. माझं नाव नागोराव पांडुरंग निळकंठे, राहणार सोडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. कळमनुरी परिसरातल्या शेतकरी मित्रांनी ज्यांना कोणाला एसटी वैदिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती हवी असेल किंवा उत्पादने हवे असतील तर अवश्य संपर्क साधावा. आपणाला विनाशुल्क माहिती दिली जाईल, प्लॉट व्हिजिट केली जाईल आणि आपली माती, आपलं उत्पादन वाढवून दिलं जाईल. धन्यवाद.